तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा इन्शुरन्स काढलाय का? नाही. तर आज ह्या व्हिडिओमधून बघूयात तुमच्या फायनान्शियल पोर्टफोलिओचा इन्शुरन्स कसा काढायचा. हा कोणत्या स्पेसिफिक परिस्थितीत इन्शुरन्सचं काम करतो की सगळ्या परिस्थितीत? याची कॉस्ट काय असते? कोणी काढायचा असतो? हा एक्झॅक्टली काम कसा करतो? ह्यामध्ये किती लॉस होण्याची शक्यता असते आणि ह्याची स्ट्रॅटेजी एक्झॅक्टली कशी आखावी? हे सगळं आपण ह्या व्हिडिओमधून बघूयात. पण त्याआधी आमचं चॅनल तर सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिले समजून घ्या, मार्केटमधील पोर्टफोलिओ इन्शुरन्स म्हणजे LIC पॉलिसी नाही. इथे इन्शुरन्स म्हणजे ऑप्शन्समधील पुट ऑप्शन. जर मार्केट पडलं तर पुट ऑप्शनची व्हॅल्यू वाढते. म्हणजे तुमचे स्टॉक्स डाऊन गेले तरी पुटमधून काही प्रोटेक्शन मिळू शकतं. पण आजकाल याचाच खूप गैरवापर चालू आहे आणि त्यामुळे भयंकर लॉसेस होत आहेत. लोक ऑप्शन्सला पैसा पटकन डबल करणारी गोष्ट समजतात. पण ऑप्शन्स खरेदी विक्रीचा खरा उपयोग पोर्टफोलिओ प्रोटेक्शनसाठीच आहे, बाकी काही नाही. जर ऑप्शन्सची पूर्ण आयडिया नसेल तर ऑप्शन्स वेल्थ तयार करण्याऐवजी वेल्थ नष्टही करू शकतात. आता ऑप्शन्स कसे वर्क होतात हे समजून घेण्यासाठी सिंपल एक्झाम्पल घेऊ. समजा तुमचा पोर्टफोलिओ 2 लाखांचा आहे आणि निफ्टी अराउंड 24,000च्या आसपास आहे आणि तुम्हाला वाटतंय की काही इव्हेंट्समुळे, ते कोणते इव्हेंट्स असू शकतात त्यावर आपण बोलूच, पण तुम्हाला वाटतंय त्या इव्हेंट्समुळे मार्केट पडू शकतं. पण स्टॉक्स विकायचे नाहीत कारण मार्केट पडण्याची गॅरंटी नाही. तर तुम्ही निफ्टी पुट ऑप्शन घेऊ शकता. जर मार्केट खाली आलं तर पुटमधून प्रॉफिट होऊ शकतो आणि स्टॉकमधला लॉस पार्टली कव्हर होऊ शकतो. पण इथून एक मोठा प्रश्न सुरू होतो. जर मार्केट वाढलं तर मग स्टॉक्सवर प्रॉफिट होईल, पण पुट ऑप्शनची प्रीमियम कॉस्ट जाऊ शकते. म्हणजे हेज घेतल्यावर प्रॉफिट थोडा कमी होतो. म्हणून हेज म्हणजे पैसा डबल करणारी स्ट्रॅटेजी नाही. हेज म्हणजे नुकसान कमी करणारी स्ट्रॅटेजी आहे, हे लक्षात ठेवा. आता कॉस्ट समजून घ्या. समजा तुमचा पोर्टफोलिओ 2 लाख रुपयांचा आहे आणि हेज घ्यायला प्रीमियम 16,000 रुपये लागत आहे. म्हणजे जवळपास 8% कॉस्ट झाली. आता स्वतःला विचारा, एवढा खर्च करून हेज घ्यायचा का? छोट्या पोर्टफोलिओसाठी हेज अनेकदा महाग पडू शकतो. म्हणून प्रत्येक वेळी हेज घेणं योग्य नसतं. म्हणून स्मार्ट लोक फुल हेज घेत नाहीत, ते पार्शियल हेज घेतात. उदाहरणार्थ, मार्केट 24,000 वर असेल तर 24,000च्या स्ट्राईक प्राइसचा पूट न घेता 23,500चा पूट घेतात. यामुळे प्रीमियम कमी लागतो, पण प्रोटेक्शन थोडं उशिरा सुरू होतं. म्हणजे मार्केट थोडं पडलं तर फायदा कमी, पण मोठा क्रॅश आला तर हेज उपयोगी पडतो. याला सोप्या भाषेत सांगायचं तर फुल इन्शुरन्स आणि डिडक्टेबल इन्शुरन्स मधला फरक आहे. प्रीमियम कमी द्यायचा असेल तर सुरुवातीचा थोडा लॉस स्वतः द्यावा लागतो. आता एक खूप महत्वाचा मुद्दा, जर तुमचा पोर्टफोलिओ निफ्टी अलाइन नसेल तर, म्हणजे तुमच्याकडे स्मॉल कॅप, मिड कॅप, PSU, डिफेन्स, रेल्वे, पेनी स्टॉक्स किंवा सेक्टर स्पेसिफिक स्टॉक्स असतील तर निफ्टी पुट परफेक्ट हेज देईलच असं नाही. कारण मार्केट 5% पडेल पण तुमचा पोर्टफोलिओ 12% पडू शकतो किंवा उलटही होऊ शकतं. मग काय करायचं? अशावेळी 3 मार्ग आहेत. पहिला, पार्शियल हेज घ्या, म्हणजे फक्त काही पोर्शन प्रोटेक्ट करा. दुसरा, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा. तिसरा, डायरेक्ट रिस्की स्टॉक्स कमी करा आणि कॅश वाढवा. अनेकदा हे ऑप्शन्सपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असतं. आता प्रश्न येतो, हेज नेहमी ठेवावा का? उत्तर आहे नाही. जर तुम्ही दर महिन्याला ब्लाइंडली पुट घेत राहिलात तर प्रीमियम कॉस्ट रिटर्न्स खाऊ शकते. म्हणून हेज फक्त रिस्की काळात जास्त उपयोगी असतो. उदाहरणार्थ, इलेक्शन पिरियड, बजेट, वॉर टेन्शन, ग्लोबल पॅनिक, मार्केट खूप ओव्हरव्हॅल्यूड वाटत असेल किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच चांगला प्रॉफिट असेल आणि तो प्रोटेक्ट करायचा असेल तर हेज युजफुल ठरू शकतो. स्ट्रॅटेजी कशी आखावी? बिगिनरसाठी सिंपल रूल असा ठेवू शकता. नियर मंथ एक्सपायरी किंवा 20 ते 45 दिवस एक्सपायरी असलेला पुट बघा. करंट मार्केटपेक्षा 1% ते 3% लोअर स्ट्राईक बघा. प्रीमियम तुमच्या पोर्टफोलिओच्या 1% ते 2% पेक्षा जास्त नको. जर कॉस्ट जास्त असेल तर हेज स्किप करा किंवा पार्शियल करा. उदाहरणार्थ, पोर्टफोलिओ 2 लाखांचा असेल तर 4,000 रुपयांच्या आत हेजिंग कॉस्ट म्हणजे ऑप्शनचा प्रीमियम असेल तर कन्सिडर करू शकता. म्हणजे अगदी मार्केट वरच राहिलं, हेजिंगची गरज नाही लागली तरी तुमचा मॅक्सिमम लॉस 4,000 रुपयेच होऊ शकतो. पण 15,000 रुपये लागत असेल तर दोनदा विचार करा. हेज घेतोय की प्रीमियम डोनेट करतोय हे आधी स्वतःला विचारा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर पोर्टफोलिओ छोटा असेल तर कॅश ठेवणं, डायव्हर्सिफिकेशन करणं, थोडा प्रॉफिट बुक करणं, स्टॉप लॉस ठेवणं हे अनेकदा ऑप्शन्स हेजपेक्षा बेटर असू शकतं. तर फायनल समरी अशी आहे, हेज म्हणजे मार्केटमधून गॅरंटीड प्रॉफिट नाही. हेज म्हणजे पोर्टफोलिओसाठी सीट बेल्ट आहे. ॲक्सिडेंट झाला
तर नुकसान कमी होतं. ॲक्सिडेंट झाला नाही तर सीटबेल्टची कॉस्ट वाटते. म्हणून हेज हुशारीने घ्यायचा, नेहमी नाही. ह्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आधीपासून हेजिंग करत असाल तर तुमची स्ट्रॅटेजी सुद्धा कमेंट्समध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.